देशभरात घडलेल्या कथित नीट पेपरफुटी प्रकरणाचा तसेच विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांचा निषेध नोंदवत विविध पक्ष व सामाजिक संघटनांच्या वतीनं सोमवारी शिरोळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी शिष्टमंडळाच्या वतीनं तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। मोर्चात सहभागी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। दिल्ली येथील जंतर मंतरवर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक उपोषणास बसले असताना त्यांना जबरदस्तीनं उपोषण स्थळावरून हटवून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून करण्यात आला। या घटनेचाही यावेळी तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। मोर्चादरम्यान शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरप्रकारांविरोधात आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, दोषींवर कठोर कारवाई करावी, तसे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्यात। मोर्चात सहभागी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडलाय। विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, पेपरफुटी थांबवा, शिक्षण वाचवा अशा घोषणांनी कार्यालय परिसर दुमदुमून गेला। मोर्चानंतर शिष्टमंडळाच्या वतीनं तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांना निवेदन देऊन आंदोलकांनी भावना व्यक्त केल्या। या मोर्चामध्ये डॉक्टर राजेंद्र कुंभार, बाबा सोनादाफ, रावसाहेब अलसे, अरविंद धरणगुत्तीकर, डॉक्टर महावीर कोळे, धनाजी चुडमुंगे, खंडेराव हिरवाडे, महिपती बाबर, बंडू बरगाले, मुस्कान नदाफ, सुदर्शन कदम, स्वाती सासने, आदम मुजावर, सचेतन बनसोडे, विश्वजित कांबळे, चंद्रकांत जाधव, सूरज कांबळे, राकेश जगदाळे, सचिन सूर्यवंशी, अनिल लोंढे, संतोष कांबळे, सुभाष कांबळे, प्रसन्न दीक्षित, बाबासो बागडी, दिगंबर सकट, राजेंद्र प्रधान, सुवर्ण वेटेकरी, रफिक पटेल यांच्यासह विविध पक्ष, संघटना, विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले होते। मराठी एस न्यूजसाठी शिरोहून दिलीप कोळी।